नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी. सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात भाजप आणि शिवसेनेच्या समन्वय समितीची पहिली बैठक उद्या 16 डिसेंबर रोजी मुंबईत होणार आहे. या समन्वय समितीत भाजपकडून 4 तर शिवसेनेकडून 6 नेते वाटाघाटी करणार आहेत. मुंबईत भाजप 150 जागांवर तर शिवसेना 100हून अधिक जागांवर आग्रही असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर या भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. आज त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आणि शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत. मे महिन्यात त्यांनी ठाकरेंच्या महिला शाखेच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांची मुंबई बँक संचालकपदी निवड देखील झाली होती. तेव्हापासूनच त्या भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आमच्यावर दबाव टाकला जात आहे असा आरोपही त्यांचे सासरे माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शक्तीपीठ महामार्गाचं आरेखन बदलण्याचं सांगितलं होतं. यावर शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. केवळ सोलापूर पासून नव्हे तर विदर्भ मराठवाड्यात देखील पर्यायी रस्ते उपलब्ध आहेत. त्यामुळे संपूर्ण शक्तीपीठ महामार्गच रद्द करावा. अलाइनमेंट बदलण्याची घोषणा म्हणजे फडणवीस यांना उशिरा शहाणपण सुचलं आहे. केवळ अलाइनमेंट बदल नको, संपूर्ण महामार्गच रद्द करा अशी मागणी संघर्ष समितीने केली आहे. हातकणंगले तालुक्यातील भादोले गावात स्मशानभूमीत धक्कादायक प्रकार घडलाय. स्मशानभूमीत ग्रामस्थांना एक लोटकं आढळलं. या लोटक्यात बाहुली, अस्थी, लिंबू, टाचण्या, हळद कुंकू, गुलाल, काळे उडीद ठेवून एका चिठ्ठीमध्ये परिसरातील टॉप बैलांची नावं आणि त्यांच्या मालकांची नावं लिहिलेली आढळली. चिठ्ठीतील नावं उघड झाल्यानंतर संबंधित बैल मालकांमध्ये तीव्र चिंता आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय. धुळ्याच्या शिंदखेडामधील घाणेगाव इथं निवडणुकीच्या काळात शांतता भंग करून तलवार, चाकू घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या 3 आरोपींना निजामपूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. चिमठाणा इथं राहणाऱ्या भास्कर कोळी, भाऊसाहेब पाटील आणि शानाभाऊ भिल यांना शस्त्र आणि लाठाकाठांसह पकडण्यात आलंय. पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय हत्यार अधिनियम आणि मुंबई पोलीस अधिनियम यानुसार गुन्हा दाखल केला आहे आणि त्यांच्याकडची शस्त्र देखील जप्त करण्यात आली आहेत. मध्य प्रदेशकडून महाराष्ट्रात सिमेंट घेऊन जाणारा कंटेनर अनियंत्रित झाल्यानं बिजासन घाटातील 70 फूट खोल दरीत कोसळला आहे. ही घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली. प्रथमदर्शनी बघणाऱ्याने सांगितल्यानुसार हा कंटेनर एका वाहनाला धडकला. त्यानंतर कंटेनर अनियंत्रित झाला. यावेळी चालत्या कंटेनरमधून चालकाने उडी मारली आणि कंटेनर घाटातील रेलिंग तोडून थेट दरीत कोसळला. अपघातानंतर मात्र चालक बेपत्ता झाल्याचं निदर्शनास आलंय. सिंधुदुर्गच्या कणकवलीत खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान युवतीचा मृत्यू झाल्यानं मोठा तणाव निर्माण झालाय. डोक्याच्या ऑपरेशन वेळी रक्तस्राव झाल्यानंतर पुढील उपचारासाठी कोल्हापूर इथं नेण्यात आलेल्या युवतीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. मृत्यूस डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी कणकवलीतील खासगी रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सला मारहाण केली आणि रुग्णालयाची तोडफोडही केली. घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. बुलढाण्यातील सारंगवाडी संग्राहक तलाव घोटाळा प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी आमदार श्वेता महाले यांनी विधानसभेत केली होती. या गैरव्यवहारातील आर्थिक घोटाळ्यांचे धक्कादायक तपशील त्यांनी सभागृहात मांडले होते. आमदार महाले यांच्या या लक्षवेधीला जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी उत्तर दिलंय. एसआयटी स्थापन करून 3 महिन्यात अहवाल देऊ आणि दोषींवर कारवाई करू असं राठोड यांनी सांगितलं. बुलढाणा जिल्ह्यात हरभरा, गव्हाचं क्षेत्र वाढलं आहे. मका, रब्बी, ज्वारी या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाय. आतापर्यंत जिल्ह्यात 2,71,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून एकूण 3,29,803 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचं कृषी विभागाचं नियोजन आहे. बॉन्डी समुद्र किनाऱ्यावर ज्यू नागरिक सण साजरा करत असताना 2 हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगार वडील आणि मुलगा होते. यात 50 वर्षीय वडिलांचा घटनास्थळीच मृत्यू झालाय तर 24 वर्षीय मुलाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. ज्यू समुदायाला लक्ष्य करण्यात आल्यानं स्थानिक ज्यू बोर्डानं नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं गेलंय. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.